नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता ऋषिकेश जानकी त्या पिओनला भेटण्यासाठी त्या चाळीमध्ये येतात. तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की जानकी तुला नक्की माहिती आहे ना तो पिओन येथेच राहतो म्हणून. तेव्हा जानकी म्हणते की हो ऋषिकेश, कारण मागच्या वेळेस मी त्याला इथेच भेटायला आले होते. तो नक्की ह्याच चाळीमध्ये राहतो. आणि तेवढ्यात आता तो पिओन आहे तर तो मात्र समोरून आपल्या रूममधून बाहेरच पडतो आणि जानकीला बघतो. आता जानकीला बघून तो म्हणतो की जानकी ताई तुम्ही येते. आणि तेवढ्यात जानकीचं लक्ष जातं. जानकी म्हणते की बघा ऋषिकेश तू इथेच आहे तर. तेव्हा आता जानकी त्या हर्षला बघून खुश होते आणि विचारते की काय रे हर्ष, कसा आहेस तू. त्यावरती आता हर्ष म्हणतो की हो मी छान आहे. जानकी त्याला विचारते की हर्ष अरे तू मला ओळखलंस का. तेव्हा आता हर्ष म्हणतो की हो जानकी ताई मी तुम्हाला ओळखलं, तुम्ही अगदी सेम टू सेम तशाच दिसत आहेत. जानकी मात्र आता हर्ष आणि ऋषिकेशची ओळख करून देते आणि हे माझे मिस्टर असल्याचं सांगते. आम्ही येथून जातच होतो, तुमचं घर मला दिसले आणि तुमची आठवण आली तर. जानकी मात्र हर्षला विचारते की आता नक्की तुम्ही काय करत आहात. तेव्हा आता हर्ष सांगतो की मकरंद सरांच्या डेट नंतर सगळं काही संपले आणि आता मात्र पोटा पाण्यासाठी इकडचे आणि तिकडचे काम करत आहे आणि ऑफिस तर मात्र मॅडमने हँडओव्हर केलेलं आहे. तेव्हा आता ऋषिकेश विचारतो की तुम्ही हँडओव्हर केलं का ऑफिस. तेव्हा आता तो हर्ष नाही असं म्हणतो आणि ते मॅनेजरने केल्याचं सांगतो. त्यावर तर जानकी विचारते की नक्की हे मॅनेजर आहे तरी कोण आणि कोणत्या मॅडमने मात्र आता हे ऑफिस आहे तर ते हँड ओव्हर केलेलं आहे. त्यावर तर हर्ष म्हणतो की मकरंद सरांची बहीण, तुम्हाला त्याबद्दल माहिती नाही का. त्यावरती आता जानकी म्हणते की मी खरंच त्यांना नाही ओळखत, मी बघितलेलं सुद्धा नाही अजूनपर्यंत त्यांना. तुम्ही त्यांना ओळखतात का. तेव्हा आता हा हर्ष म्हणतो की नाही, कारण त्या ऑफिसमध्ये कधीही येत नव्हत्या. मॅनेजरशी मात्र त्यांचं अधूनमधून बोलणं व्हायचं, ते मात्र त्यांना चांगलं ओळखतात. त्यावर मात्र आता जानकी म्हणते की अच्छा म्हणजे हल्ली मॅनेजर कुठे असतात बरं. त्यावरती हर्ष म्हणतो की मॅनेजर पुण्यात राहतात. तर जानकी विचारते की कुठे राहतात. त्यावरती मात्र आता हर्ष म्हणतो की पत्ता तर माझ्याकडे आहे. तर जानकी म्हणते की फोन नंबर सुद्धा द्या. तर आता हर्ष म्हणतो मी त्यांना 2दा कामासाठी फोन केला होता पण त्यांचं काही बोलणं नाही झाले, मी तुम्हाला त्यांचा पत्ता देतो. तर जानकी म्हणते की हो पत्ता द्या, काही हरकत नाही. म्हणून तो आता हर्ष जानकीला त्या मॅनेजरचा पत्ता वगैरे देतो. जानकी त्याला थँक्यू सो मच म्हणते. तर हर्ष म्हणतो की चला आता मी निघतो आणि हर्ष तेथून निघून जातो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका मात्र मेसेज करून आता पाठवते की मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि लगेच अवंतिकाच्या मोबाईलवर आता कॉल येतो. आता अवंतिका फोन उचलते आणि म्हणते की तुम्ही लगेच मला कॉल केला. तर आता तो माया मात्र आवाज बदलून मास्कमॅनच्या आवाजात म्हणते की हो, कारण अगदी मला माहिती होतं की तू माझी ऑफर आहे ते नक्की स्वीकारशील, की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं असेल म्हणून तू नक्की मला कॉन्टॅक्ट करशील म्हणून. त्यावर आता अवंतिका म्हणते की हो मला तुमच्या सगळ्या अटी मान्य आहे आणि त्या अगोदर मला तुमच्याशी काहीतरी अगदी बोलायचं आहे आणि तुम्हाला भेटायचं आहे. तेव्हा मात्र आता हा मास्कमॅन म्हणतो की कशासाठी. त्यावर अवंतिका म्हणते की हो काही गोष्टी असं समोरासमोर अगदी भेटून मात्र क्लिअर केले जातात त्याबद्दल. त्यानंतर आता अवंतिका फोन ठेवते आणि गुपचूप मात्र ती आता ह्या मास्कमॅनला भेटायला जायला निघते. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अवंतिका तिकडे निघून गेलेली असते. परंतु आता जानकी आणि ऋषिकेश मात्र आता ह्याच मॅनेजरचा पत्ता नक्की सापडेल का आपल्याला, पुण्याला जावं लागेल त्यासाठी, हे सर्व काही आता विचार विनिमय त्यांचा सुरू असतो. मात्र आता जानकी म्हणते की हो मला माहिती आहे की आपल्याकडे फारसा वेळ कमी आहे, परंतु आता मात्र जे काही मकरंदच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मात्र आपल्याला शोधावे लागतीलच. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी पण आता इतकं सगळं काही करून सुद्धा आपल्या हाताला काहीच लागलेलं अजूनपर्यंत नाही. तेव्हा आता ऋषिकेश आता अगदी थोडासा बोर होतो. पण जानकी म्हणते की नाही ऋषिकेश, हिंमत हारायची नाही. आता मात्र मकरंदच्या अगदी निगडीत असणाऱ्या सगळ्या काही अगदी वस्तू गोष्टी आहे तर त्या आपल्याला शोधून काढाव्याच लागतील. नक्की सर्व काही चांगलं करत असतो आणि आपल्याला पूर्ण खात्री आहे की आपण मात्र आणि आपल्याला यश हे नक्की मिळेलच. आणि एकदा की आपण त्याच्या बहिणीपर्यंत पोहोचलो तर मात्र मकरंदचा पत्ता कुठे आहे, तो कुठे अगदी आहे आपल्याला सगळं काही कळेलच आणि तो मास्कमॅन नक्की आहे तरी कोण हे सुद्धा आपल्याला कळेल. ऋषिकेश मात्र म्हणतो की चल असं असेल तर मी जाऊन येतो, तू येथेच थांब. तेव्हा आता जानकी म्हणते की नाही मी सुद्धा तुमच्या सोबत येते आणि मी मकरंदच्या ऑफिसमध्ये कामाला होते. त्या मॅनेजरला मात्र आता त्याचा रेफरन्स देता येईल, त्यामुळे मात्र आता ओळख असल्यामुळे तो मॅनेजर आहे तर तो मला जास्त सहकार्य करेल. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की ठीक आहे. म्हणून ऋषिकेश आणि जानकी मात्र लगेच घाईने जायला निघतात.
आता इकडे दुसरीकडे अवंतिका मात्र कुणाला काही न सांगता मास्कमॅनला भेटायला येते आणि मास्कमॅन म्हणते की हे बघा, मी तुमचं सगळं काही ऐकायला तयार झाले, मला तुम्ही जे काही सांगितलं ते मी मान्य करायला तयार आहे, परंतु त्या अगोदर मात्र माझी आणखीन एक अट असेल. तेव्हा मास्कमॅन म्हणतो की बोल ना. तर आता अवंतिका म्हणते की हे बघा, आम्ही मात्र आता तुमच्या अटी मान्य केल्यात, पैसे घेऊन आम्ही इथून जायला तयार आहोत, परंतु आता जाण्या अगोदर मात्र तुमचा नक्की ओळख काय आहे, तुमचा चेहरा नक्की, आता हे सर्व करण्यामागे नक्की काय हेतू आहे, त्यामुळे तुमची ओळख आम्हाला सांगताल का अगोदर, नक्की तुम्ही कोण आहात. तेव्हा आता लगेच माया ही मास्कमॅनच्या आवाजात म्हणते की हो, मी तुला स्मार्ट म्हटलंस, लगेच तू मला विचारायला सुरुवात केली, माझ्यासमोर मात्र हा स्मार्टनेस असण्याचा मूर्खपणा मात्र करू नकोस आणि काळजी करू नको. या मास्कच्या मागे माझा चेहरा जरी लपवत असलो ना, तरी सुद्धा जो काही दिलेला शब्द आहे तर तुम्ही पाळणार आहे आणि तो शब्द मोडणं माझ्या तत्वात नाही बसत, त्यामुळे जो शब्द मी तुम्हाला दिलेला आहे तर तो नक्की होईल आणि तुम्हाला मात्र तुमच्या प्रॉपर्टीचा हिस्सा आहे तर तो नक्की देईल, कारण तो तुमचा हक्क आहे. तर आता हे सर्व ऐकून अवंतिका म्हणते की हिस्स्याचं ठीक आहे, पण त्या अगोदर माझी आणखीन एक अट आहे. तर आम्ही पैसे घेतल्यानंतर जाणार आहोतच, परंतु तुमची खरी ओळख नक्की काय आहे हे जाणून घेण्यासाठी काही हरकत तर नाही ना, तुम्ही नक्की कोण आहात. आणि हे पण आपल्याला गरजेपेक्षा सुद्धा जास्त मिळत नाही आणि गरजेपेक्षा जास्त माहिती करून घेण्याची सुद्धा गरज नाही आणि हे सर्व काही आपल्याला महागात पडेल, त्यामुळे इथून पुढे मी तुम्हाला जे काही सांगत आहे तर तेच फक्त करत राहायचं. त्यावर आता अवंतिका म्हणते की बरं ठीक आहे, माझा हिस्सा मला कसा मिळणार आहे. तर किंवा अवंतिका असं म्हटल्यानंतर आता तो मास्कमॅन म्हणतो की तुला 25 करोड रुपये देतो, तुम्हाला उद्या येऊन भेट. हे ऐकल्यानंतर अवंतिका पूर्ण शॉक होते आणि विचारते की काय तुम्ही 25 करोड रुपये कॅश देणार का. तर आता मास्कमॅन म्हणतो की हो नक्की देणार, घर सोडण्याच्या तयारीला लाग. तर अवंतिका म्हणते की आमची तयारी झालीच आहे आणि कधीही आम्ही उद्या घर सोडू शकतोच आणि कायमचे आम्ही मुंबईला निघून जाऊ. त्यानंतर मात्र आता एकदा कॅश भेटल्यानंतर आता ही रणदिवे फॅमिली आणि मुळशी या सगळ्याचा आमच्याशी काही एक संबंध नाही राहणार. तेव्हा मात्र आता अवंतिका लगेच हे जे काही आहे ते सगळं अगदी जानकी बरोबर प्लॅन तिने केलेला असतो. आता मास्कमॅनची ती खोटं बोलत असते, आम्ही मुळशी सोडायला तयार आहोत. तेव्हा आता मास्कमॅनला हे खरं वाटतं. त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या मात्र आता ह्या सुमित्राला धडा शिकवण्यासाठी आता वेगळ्याच ठिकाणी घेऊन आलेली असते. आता सुमित्रा पूर्णपणे चालत आल्यामुळे तिला दम भरलेला असतो. ती विचारते की ऐश्वर्या अजून किती लांब आहे. आता ऐश्वर्या म्हणते की चालत राहा, अजून खूपच लांब आहे आणि थांबू नका, कारण कसं आहे जो थांबला तो संपला. तेव्हा आता मात्र सुमित्रा थांबते आणि ऐश्वर्याला म्हणते की तू असं का म्हणालीस. आता ऐश्वर्या म्हणते की अहो मी तुम्हाला सुविचार सांगितला आणि चालत राहा, चला बरं. तेव्हा आता ऐश्वर्या सुमित्राकडे बघून हसते आणि मनात म्हणते जरीही मी तुम्हाला सुविचार म्हटले असेल, म्हातारे अगं माझ्या मनात विचार काही वेगळाच आहे. बघ मी तुला आता कशी शेवटची यात्रा करते, आता मात्र वाटेने मी तुला चालायला लावते, पण थोड्याच वेळामध्ये मी तुझी वाट लावणार आहे. तर तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं मी खरंच दमले. सुमित्राला पूर्णपणे दम भरलेला असतो, घाम अगदी आलेला असतो. ऐश्वर्या म्हणते की अगं हे बघ इथे जायचं आहे, समोरच्या गल्लीतूनच आपल्याला जायचं आहे, म्हणून तो त्या एका अगदी वेगळ्याच अक्षा कोणी जेथे नाही अशा ठिकाणी येत असतात. आता ऐश्वर्या ह्या सुमित्राला अगदी मरणाच्या दारात पोहोचवायला आलेली असते. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की अगं ऐश्वर्या कुठे आणि काय चाललो आपण, सांग ना. ऐश्वर्या हसत असते आणि म्हणते की चला लवकर चला, तुम्हाला कळेलच. त्यानंतर आता इकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र आता तिकडे पुण्याला येतात आणि जे काही मॅनेजर आहे तर त्यांच्या घरी येतात, दरवाजा वाजवतात. तेवढ्यात ते अमोल दिघे नावाचे मॅनेजर आहे तर ते दरवाजा उघडतात. जानकी त्यांना नमस्कार वगैरे करते आणि जानकी मात्र आता ओळख करून देते की मी जानकी रणदिवे आणि हे माझे मिस्टर ऋषिकेश रणदिवे, आणि जेव्हा आपण मकरनच्या कंपनीत काम करत होतो तेव्हा तुम्ही तेथे मॅनेजर होतात ना, असे मात्र ती आता त्या मॅनेजरांना विचारते. मात्र आता तो जो काही मॅनेजर आहे तो जानकीवर खूपच भडकतो, तू येथे आलीच कशी. तेव्हा आता जानकी म्हणते की तुम्ही मला ओळखलत का. तेव्हा तो मॅनेजर अगदी रागाने म्हणतो की हो मी तुला चांगलंच ओळखतो. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की सर तुम्ही असं का बोलतात. तेव्हा तो मॅनेजर खूप भडकतो आणि म्हणतो की तू बोलण्याच्या लायकीची नाही, निघ इथून, चल चालती हो. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सर तुम्ही नीट व्यवस्थित बोला. तेव्हा आता तो मॅनेजर इतका भडकलेला असतो की मला तुमच्याशी काही बोलायचं नाही, तुम्ही चला इथून, चालते व्हा, आता इथे थांबू नका, म्हणून तो दरवाजा रागाने बंद करतो. किंवा मात्र आता ते भयंकर रिॲक्ट झालेले असतात. हे बघून जानकी म्हणते की ऋषिकेश यांना काय झालं असेल, ते इतके रिॲक्ट का झाले असतील. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी नक्की काहीतरी गडबड आहे म्हणून.
पण जानकी आणि ऋषिकेश मात्र खिडकीमध्ये येतात आणि मॅनेजरला अगदी विनवण्या करतात की प्लीज आम्ही अडचणीत आहोत, आम्हाला दार उघडा, एक खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे प्लीज, म्हणून आता खूप विनवण्या त्यांनी केलेल्या असतात. जानकी म्हणते की मी तुमच्यासमोर पदर पसरवते, माझ्या कुटुंबावर संकट आलं म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आणि ते संकट नाही टळलं तर आम्ही रस्त्यावर येऊ. या सगळ्याला जबाबदार मात्र तो मकरंद आहे. तेव्हा मॅनेजर खूप रागवतो, भडकून म्हणतो काहीतरी कसे बोलतात, तुम्हाला माहिती नाही का मकरंद सरांचा अगदी त्या कडेवरून पाय घसरून मृत्यू झाला होता, दरीत पडले होते ते, आणि हे सगळं तुमच्यामुळे झाले, या सगळ्याला तुम्ही जबाबदार आहात. तर तेव्हा मात्र तरी सुद्धा तुम्ही येथे कशाला आलास. तेव्हा जानकी म्हणते की नाही सर, असं काही झालेलं नाही, हे सर्व खोटं आहे, मला फक्त आता सत्याची एकच बाजू माहिती आहे, दुसरी बाजू नाही माहिती, आणि ती बाजू मात्र कुणालाच माहिती नाही, ती बाजू फक्त आम्हाला माहिती आहे, प्लीज आमच्यावर विश्वास ठेवा. बघा, आमच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुम्हाला जे काही सांगत आहोत या सगळ्याला आम्ही जबाबदार नाहीत, या सगळ्याला मात्र ज्या जबाबदार आहे तर ती मात्र त्याची बहीण आहे आणि आम्हाला मात्र तिच्यापर्यंत पोहोचता येत नाही, जिला तुम्ही MK कंपनी आहे तर ते हँड ओव्हर केलेली आहे. तर तेव्हा आता मॅनेजर हे सर्व ऐकतो आणि हो असं म्हणतो आणि हे सगळं तुम्हाला माहिती कसं असं विचारतो. त्यावर तर जानकी म्हणते की सर आम्हाला सगळं काही माहिती आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो, ते पण मदतीसाठी. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा प्लीज दार उघडा, आम्ही तुम्हाला सगळं काही अगदी समजावून सांगतो, तुम्हाला रिक्वेस्ट करतो की प्लीज सगळं काही अगदी व्यवस्थित सांगतो. त्यावरती आता हे सर्व ऐकून आता हा मॅनेजर म्हणतो तुमच्यासमोर हात जोडतो आणि तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही मला त्रास देऊ नका, कारण त्या मकरंद कुलकर्णीमुळे जेवढा त्रास मला झालेला आहे तेवढा त्रास पुरेसा आहे, जे काही मी भोगत आहे तर ते माझं मला माहिती आहे. तेव्हा जानकी विचारते की सर काय झालं, नक्की तुम्हाला कुठला त्रास झाला, तुम्ही जे काही भोगत आहात काय केलं त्याने तुम्हाला. आता मॅनेजर म्हणतो की त्याने मला उद्ध्वस्त केलं, उद्ध्वस्त, अजून मात्र तुम्हाला काय ऐकायचं बाकी आहे सांगा लवकरात लवकर. तेव्हा आता हे ऐकून जानकी आणि ऋषिकेशला धक्काच बसलेला असतो. जानकी म्हणते की हे बघा सर, तुमच्या बाबतीत नक्की काय झाले ते मला माहिती नाही, परंतु आता मात्र तुम्हाला जे काही वाटतं तर तो त्रास आहे तर तो आम्ही समजू शकतो, प्लीज सर आम्हाला एकदा बोलण्याची संधी देताल का. तेव्हा आता ऋषिकेश सुद्धा खूप रिक्वेस्ट करतो की प्लीज सर एकदा बोलण्याची संधी द्या आणि एकदा दार उघडा. आता मात्र मॅनेजर काय विचारात पडतो. आता ऋषिकेश जानकी एकमेकांकडे बघून एकमेकांना खुणावतात. त्यानंतर आता इकडे सौमित्र जरा टेन्शन मध्ये दिसत असतो. अवंतिका घरी येते आणि सौमित्रला बघत असते. तेव्हा अवंतिका मात्र सौमित्रला म्हणते की सौमित्र काय झालं, तू कसला विचार करतो. आता हे सर्व ऐकून त्यावरती सौमित्र म्हणतो की हे तू मला विचारतेस, कमाल आहे. तेव्हा आता अवंतिका म्हणते की अरे तुझी गाडी अजून त्याच खड्ड्यामध्ये अडकलेली आहे का. त्यावरती मात्र सौमित्र रागानेच म्हणतो की अवंतिका तुझ्यासाठी हे घर सोडून जाणं सोपं असेल, माझ्यासाठी नाही हे सर्व. त्यावरती आता अवंतिका म्हणते की हे बघ, तू मला शब्द दिलेला आहेस तो तू विसरू नकोस. पुन्हा पुन्हा मात्र मला त्याच गोष्टीवरती ऍग्रीमेंट नाही करायचं हे लक्षात घे. थकले वैतागले, आता पटकन तू लवकरात लवकर वर चल, आपल्याला पॅकिंग वगैरे करायची आहे आणि लवकरात लवकर आपल्याला इकडून निघायचं आहे. तर आणि तेवढ्यात तेथे सारंग येतो. सारंग म्हणतो की वहिनी तुम्ही काय बोलतात, धावतच येतो. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की सारंग एक सेकंद थांब, तू मला सुद्धा आता हे सर्व आत्ताच कळत आहे. आणि तो अवंतिकाला विचारतो की कुठे चाललो आपण. त्यावरती आता अवंतिका रागाने म्हणते की मुंबईला परत चाललो म्हणून. आता हे सर्व ऐकून सौमित्र म्हणतो की सिरियसली, म्हणजे तू माझ्या मनाचा अजिबात विचार नाही करणार तर. त्यावरती आता अवंतिका म्हणते की मी तुझ्या जीवाचा विचार करते, आपल्या लाईफचा विचार करते, तू मात्र कधीही या बाजूने विचार नाही करणार. आणि ऐक, चल आता बास कर, मला तुझ्याशी भांडायचं नाही, मी तुला एकदाच विचारते की तू वरती येणार आहेस की नाही. त्यावर तर सौमित्र स्पष्ट नाही म्हणतो, मी नाही येऊ शकत. आता हे ऐकून अवंतिका बघतच असते आणि सारंग मात्र आता या दोघातील भांडण बघून डोक्याला हात लावतो, त्याला टेन्शन येते. त्यानंतर मात्र आता इकडे मॅनेजर जानकी आणि ऋषिकेश यांच्यावर विश्वास ठेवून त्यांचं बोलणं अगदी खरं आहे हे अगदी जाणून घेऊन तो त्यांना आतमध्ये बोलावतो. जानकी ऋषिकेश आतमध्ये येतात. आता तो मॅनेजर त्यांना पाणी वगैरे प्यायला देतो. तो जरा टेन्शन मध्येच असतो. आता जानकी त्यांना विचारते की सर तुम्ही ठीक तर आहात. त्यावर आता मॅनेजर म्हणतो की हो डोंट वरी. आणि जानकी परत म्हणते की सॉरी, मी तुम्हाला सारखा सारखा तोच प्रश्न विचारत आहे, पण सर मला एक गोष्ट सांगा की तुम्ही आमच्यावर इतकं का चिडलात. त्यावरती आता हा मॅनेजर चिडूनच म्हणतो की मकरंदच्या संदर्भात कोणतीही व्यक्ती माझ्याशी कॉन्टॅक्ट करायला आली किंवा त्याच्याविषयी साधा प्रश्न जरी कोणी विचारला तरी सुद्धा मला खरंच खूप मनस्ताप होतो. आणि काही काळ मात्र त्या पिओनने सुद्धा मला कॉन्टॅक्ट करण्याचा खूप वेळा प्रयत्न केला होता, म्हणून माझा नंबर सुद्धा आता बदलला गेला होता, परंतु आता घर बदलल्यासारखी ही परिस्थिती नाही, म्हणून मात्र मी इथे पडून होतो, म्हणून फक्त मी तुम्हाला सापडलो. त्यानंतर आता ऋषिकेश विचारतो की सर नक्की सर मकरंद सरांच्या संदर्भात असणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्ही इतकं का चिडतात, त्यांच्याबद्दल काय इतका राग आहे तुम्हाला. तेव्हा आता मॅनेजर म्हणतो की मी तुम्हाला खरंच सांगतो की त्याने आणि त्याच्या बहिणीने
खरंच मला उद्ध्वस्त केलेलं आहे. कंपनी बंद झाली, मुळशीचं ऑफिस सील झालं आणि ते सगळं काही कागदपत्र घेऊन मी त्याच्या बहिणीला द्यायला गेलो होतो. तिनेच मला त्यामध्ये अडकवलं. तरी हे ऐकून जानकी म्हणते की काय बोलतात, म्हणजे नक्की काय झाले? त्यावर त्या मॅनेजर सांगतो मकरंदने मात्र जे काही इव्हेंटसाठी पैसे घेतले होते तर ते त्याने इव्हेंट कधीही केलेले नव्हते आणि त्यांचे पैसे सुद्धा परत नाही दिले. सुरुवातीला देतो म्हणून अगदी वेळ काढून घेतला आणि नंतर लोकांना घोळामध्ये घेऊन अचानक दोघे कुठेही गायब झाले माहिती नाही. आणि ज्यांचे पैसे घेतले गेले होते तर त्यांचा आणि माझा काही संबंध नसताना मात्र त्या लोकांनी मला जबाबदार धरले होते. आणि त्या लोकांना असेच वाटत होते की मकरंद आणि म्हणजे त्याची बहीण ती जे कुठे राहत आहे त्याचा पत्ता मला माहिती आहे तर, आणि मी मुद्दाम त्यांना सांगत नाही असेच त्यांना वाटत होते. आणि मकरंदने जे काही फसवणूक केली होती त्यामुळे लोक मला जबाबदार धरायला लागले आणि काही लोक तर मला मारणार होते आणि खरंच काही लोकांनी मला मारलं सुद्धा. त्यासाठी मला सतत पोलीस स्टेशन मध्ये फेरे मारावे लागले. हे सगळं काही झाल्यामुळे मात्र माझी बायको सुद्धा माझ्या मुलांना घेऊन कायमची मला सोडून गेली. तर मी एकटा पडलो आणि माझं मला म्हणणारं कोणीच नाही राहिलं आणि स्वतःला संपवण्याची हिंमत सुद्धा माझ्यामध्ये नाही. म्हणून रोज मात्र मी मरणाची वाट बघत आहे आणि जे घडलं आहे तर ते विसरण्याचा प्रयत्न करत आहे. आणि परंतु मात्र तुम्ही परत आलात आणि तुम्ही त्या मकरंदचा विषय काढला म्हणून मला खरंच खूप राग आलेला आहे. तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश मात्र हे सर्व ऐकून अगदी थक्क होतात आणि त्या मॅनेजरकडे बघत असतात. त्यानंतर मात्र आता इकडे सारंग मात्र अवंतिका आणि ह्या सौमित्रला म्हणतो की हे बघा दादा वहिनी, मला सांगा की नक्की काय झालं. तर अवंतिका म्हणते की भाऊजी काय तुम्ही काय झालं असं विचारतात का? म्हणजे तुम्हाला खरंच काही दिसत नाही का घरामध्ये काय सुरू आहे ते? तुम्ही काहीतरी नाटक वगैरे करतात की काय, की जे काही चालू आहे तुम्हाला माहिती नाही? त्यावर त्या सारंग म्हणतो की वहिनी हे बघा, घरामध्ये सध्या जे काही चालू आहे त्यातून बाहेर येण्यासाठी मात्र आपण सगळेजण प्रयत्न करत आहोत. त्यावर त्या अवंतिका म्हणते की भाऊजी काय प्रयत्न करतो आपण? मला सांगा की आपण काय प्रयत्न करतो? इनफॅक्ट म्हणजे घरात कुणाला काही पडलेलं नाही. आता माया मात्र अवंतिकाच्या मागे असते आणि यांचं जे काही सुरू आहे तर ते ती ऐकत असते. कुणाला त्याचं काही घेणं देणं नाही. आणि नाना तर कुठे आहेत? नाना हे कोल्हापूरला जाऊन बसलेत आणि आई मात्र बसली त्या ऐश्वर्याच्या घरी जाऊन. आणि ऋषिकेश जानकी वहिनींचं काय ते तर कसला शोध घेतात त्यांचं त्यांनाच माहिती. आणि आता अवंतिका रागाने मायाकडे बघते आणि म्हणते की जानकी वहिनींनी तर काही बाहेरची माणसं सुद्धा घरामध्ये आणून ठेवलेली आहे. घरच्यांची मात्र वहिनींना काही पडलेली नाही, परंतु बाहेरच्या लोकांचा वहिनींना जास्तच पुळका आहे. तेव्हा आता सारंगला लगेच अगदी झणका म्हणजे येतो. आता सारंग म्हणतो की वहिनी प्लीज असं बोलू नका कारण मायाबद्दल. तर अवंतिका रागानेच म्हणते की खटकतं ना तुम्हाला? मग भाऊजी मला सुद्धा घरामध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत तर त्या खटकतात. आणि आता मात्र ही जी काही माया आहे ना तर ती माया मला माझ्या डोळ्यासमोर सुद्धा नको. आणि ह्या मायाबद्दल मला खूप काही खटकत आहे, परंतु मी तरी सुद्धा काही बोलत नाही. हे बघा माझी तयारी आहे स्वतः हे घर सोडून जाण्याची. तेव्हा मात्र आता सौमित्र म्हणतो की अवंतिका अगं शांत हो, तू उगाच तिला कशाला बोलतेस? तिचा मात्र काय संबंध आहे बरं या सगळ्याशी? आणि तो जोरा इनफ म्हणून ओरडतो की तू आता लिमिट क्रॉस करत आहे. अवंतिका शांत हो. तेव्हा अवंतिका म्हणते की म्हणूनच मी तुला सांगते की घर सोडून चल म्हणून, नाहीतर रोज मात्र आपल्यामध्ये असेच वाद होतील आणि लिमिट मात्र क्रॉस होतील. आणि हे बघ आता शेवटचं फायनल आहे की घर सोडून आपण निघून जातोय म्हणून हा शेवटचा विषय आहे, विषय संपला असे बोलून अवंतिका रागाने आपल्या रूम मध्ये निघून जाते. सौमित्र जोरात अवंतिका असं ओरडतो तर सारंग मात्र सौमित्रच्या हात धरतो आणि म्हणतो की दादा प्लीज तू वहिनीशी भांडू नकोस, शांत राहा. तेव्हा आता सारंग खूप रडतच विनवण्या करत असतो. सौमित्र सारंगला म्हणतो की हे बघ तू शांत हो, तू रडू नकोस. माया मात्र आता हा सर्व तमाशा बघून खूपच खुश होत असते. सौमित्र धावतच आता रूम मध्ये जातो. माया घाईने सारंग जवळ येते. त्यानंतर अवंतिका रागाने आपली बॅग वगैरे घेते आणि आता मात्र ती बॅग भरत असते आणि तेवढ्या सौमित्र धावतच तेथे येतो. अवंतिका ऐकून घे, आपण रागाच्या भरात मात्र असं घर नाही सोडू शकत असे तो आता अवंतिकाला समजवण्याचा खूप प्रयत्न करतो, पण अवंतिका ऐकायला तयार नसते. अवंतिका म्हणते की का आपण घर नाही सोडू शकत? हे बघ मला मात्र तुझ्या फॅमिली बरोबर भरडलं जायचं नाही, पण तुला ते का कळत नाही हेच मला नाही कळत. तेव्हा आता सौमित्र म्हणतो की अगं पण माझी फॅमिली इतके संकटात आहे आणि त्यांना असं त्रासच सोडून गेलेलं मी स्वतःला कधीही माफ नाही करू शकणार. तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते की जर तुला त्या मास्कमॅनने काही केलं तर मी स्वतःला असे फेस करू शकेल का? तेव्हा मात्र आता सौमित्र तिला समजावतो की आपण असं घर सोडून जाऊन काही उपयोग नाही होणार. तेव्हा अवंतिका डोक्याला हात लावते आणि म्हणते की ऐक जरा, कारण आता इतकं सगळं काही सांगून आणि करून मला काही उपयोग होणार नाही. त्यापेक्षा मी तुला एकदाच विचारते की तुला यायचे असेल तर तू चल, नाहीतर येऊ नकोस.
त्यावर मात्र आता सौमित्र म्हणतो की बरं ठीक आहे, तुला जायचंच आहे ना तर तू तुझ्या वडिलांच्या घरी जा आणि येथे सगळं काही सॉल्ट झाल्यानंतर मी तुला परत घ्यायला येतोय. त्यानंतर मात्र आता माया आणि सारंग हे सर्व बाहेरून ऐकत असतात. आता इकडे मात्र दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश मात्र म्हणत असतात की हे बघा सर, आमच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. तुमच्याकडे येणं आणि तुम्हाला त्रास देणं हे मात्र आता आम्हाला खरंच खूप वाईट वाटतं, पण अगदी आम्हाला यावंच लागलं. खरं तर मकरंद आणि त्याच्या बहिणीने आमचं घर सुद्धा बळकावलेलं आहे. MK कंपनीने आमचं घर बळकावलं म्हणून येथे आम्ही आल्याचं आता जानकी सांगते. तेव्हा आता हे सर्व ऐकून आता मॅनेजर म्हणतो की काय बोलतात, ती कंपनी तर तेव्हाच बुडाली आणि हे सगळं किती खर्च होता नक्की काय, तेव्हा सौदा कितीचा होता. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की करोडांचा. मॅनेजर म्हणतो की इतके पैसे त्यांच्याकडे असणं शक्यच नाही, कारण ते सुद्धा अगदी कर्जबाजारी झालेले आहे. तेव्हा मात्र जानकी म्हणते की तुम्हीच काही गोष्टी अशा त्याच्या बहिणीच्या स्वाधीन केलेल्या आहेत. तर तेव्हा मॅनेजर म्हणतो की हो, पण तेव्हा आम्ही पहिल्यांदा आणि शेवटचं भेटलो होतो तर मात्र त्याची बहीण अमेरिकेला निघून गेली होती. तेव्हा हे ऐकून आता ऋषिकेश आणि जानकी म्हणतात की काय बोलतात अमेरिकेला. आणि आता जानकी लगेच म्हणते की सर, तुमच्याकडे तिचा एखादा फोटो वगैरे आहे का, कुठलं आय कार्ड वगैरे आहे का. व मॅनेजर म्हणतो की फोटो वगैरे तर नाही. तर आता लगेच ऋषिकेश विचारतो की तिचं नाव काय आहे. तर मॅनेजर आठवण्याचा खूप प्रयत्न करतो आणि तिचं नाव म वरून काहीतरी होतं आणि परत म्हणतो की नाही, तिचं नाव कांचन दीक्षित होतं. त्या नावाने तिने पेपर्स केले होते. मात्र आता लगेच हा ऋषिकेश म्हणतो की कांचन नावाने कसं आहे दीक्षित, कारण तिचं नाव तर अगदी मकरंदच्या नावाने बघायला हवं होतं, कुलकर्णी. तेव्हा आता मॅनेजर म्हणतात की तिने लग्न केलं असेल बहुतेक, आणि नाहीतर पेपर्स मात्र त्या नावाने बनवलेले असतील. जानकी मात्र त्यांना थँक्यू सर असं म्हणते आणि ऋषिकेश म्हणतो की जर तुम्हाला काही आठवलंय तर तुम्ही नक्की मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा. म्हणून आता ऋषिकेश आपलं ते कार्ड आहे तर ते मॅनेजर साहेबांना देतो आणि येतो मी असे बोलून ते दोघेही जायला निघतात. आणि हे बघा मात्र आता मला तसंही नाही आवडत, मी तुम्हाला 1 मिनिट थांबवतो, मी तुम्हाला एक गोष्ट मागेल, तुम्ही प्लीज मला देताल का. तेव्हा ऋषिकेश विचारतो की काय. तर आता मॅनेजर म्हणतो की त्या मकरंदमुळे मी पूर्ण लुटला गेलो, माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं, माझं जगणं सुद्धा अगदी असह्य झालेलं आहे, त्यामुळे मात्र मला थोडेसे पैसे मिळाले तर बरं होईल. तेव्हा मात्र आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांकडे बघत असतात. ऋषिकेश म्हणतो की दादा, आमची जोडी रिकामी असताना आम्ही तुम्हाला काय देणार बरं, परंतु आमच्या जोडीत मात्र 1 रुपया असला आणि ती दानात देण्याची जर खरंच आमची इच्छा असेल तर कधी ना कधी तुमच्या आशीर्वादाने आमची जोडी नक्की भरेल. म्हणून ऋषिकेश आपल्या खिशातून काही पैसे काढतो आणि ते पैसे मात्र मॅनेजरला देतो. मॅनेजर म्हणतो की खरंच तुमचे खूप उपकार झालेच आहे, देवाने मात्र मला परतफेड करण्याची संधी दिली तर नक्की हे पैसे मी तुम्हाला परत करेल. आता जानकी आणि ऋषिकेश त्यांना भेटून खुश होतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये मात्र दोघंही बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की का कोणास ठाऊक हा मॅनेजर आहे तर तो नक्की आपल्याला मकरंदच्या बहिणीपर्यंत जायला मदत करेल. आणि आता मात्र मॅनेजर मात्र जे काही त्याच्याकडे ती फाईल असते आणि त्यात म्हणजे मायाचा फोटो असतो आणि तो लगेच आता ह्या मायाला फोन करतो आणि म्हणतो की माया मॅडम, आता मात्र मी तुम्हाला इतकं सांगण्यासाठी फोन केलेला आहे की तुमच्या वर्माचं सत्य मात्र माझ्यापर्यंत आलेलं आहे. त्यानंतर मात्र आता इकडे जानकीला आईंची काळजी वाटते. ती म्हणते की मला नक्की काहीतरी गडबड वाटते, आई काही संकटात तर सापडले नसतील ना. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की काय बोलते. तर जानकी म्हणते की हो ऋषिकेश. तर इकडे जेव्हा ऐश्वर्या घरी येते तर कावेरी सुमित्राबद्दल विचारते. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मला फक्त बदला घ्यायचा आहे आणि तो बदला मी घेणार. तर आता मात्र जानकी इकडे आईंसाठी रडत असते. तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.